हाय, हॅलो आणि नमस्कार. मी सिद्धी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सिद्धी तुषार व्लॉग्समध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हॉलचं मेकओव्हर कसं केलेलं आहे. छान सोफा घेतलेला आहे नवीन आणि आजूबाजूला असे छान प्लांट्स वगैरे घेऊन मस्त असा मेकओव्हर केलेला आहे आम्ही. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एकदम डिटेलमध्ये. आणि कॉमन बेडरूमचा असा काहीसा लुक केलेला आहे. हे कपाट घेतलं आहे तर कसं काय आम्ही घेतलं आहे, किती रुपयांमध्ये घेतलं आहे आणि कसं काय ठरवलं की हेच घ्यायचं, कलर शेड कशी घेतली, कसं डेकोरेट करायचं, हे सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि एक गोष्ट मला आवर्जून बोलायची होती की मागच्या माझ्या व्हिडिओजला जसं की मी होम टूरचा केला होता, त्याच्यानंतर देवघराचा केला होता, पूर्ण देवघरची टूर, त्याच्यासाठी तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला, छान छान कमेंट्स केल्या, त्याच्यानंतर मस्त सजेशन्स दिले. देवघरच्या व्हिडिओला तर खूप छान सजेशनसुद्धा दिलेत. तर त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि एक एक कमेंट आल्यानंतर किती आनंद होतो ना, ते मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकणार नाही. तसंच तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्या. तुम्हाला काही वाटलं तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. होम टूरच्या डिटेल व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. घरासाठी कितीही गोष्टी घेतल्या ना त्या कमीच पडतात, हे मात्र मला आता लग्नाला 2 वर्ष झाली तेव्हा समजतंय. कारण कितीतरी वेळ आपण ठरवतो की ठीक आहे आता झालं, आता काही नाही घ्यायचं, पण काही ना काही गरज भासते आणि आपण वस्तू घेत राहतो आणि वाढवत राहतो. तेच आहे, घेतल्यानंतरचा जो आनंद असतो तो पण महत्त्वाचा असतो आणि तोच आनंद मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तर ही आहे आमची कॉमन बेडरूम, जी मोस्टली आम्ही ऑफिसची रूम म्हणूनच यूज करतो. ह्याच्यामध्ये असं काहीसं डेड स्टोरेज केलेलं आहे, पिंकिश कलरचं आहे साधारण, आणि सेम शेडचे आम्ही कर्टन्स लावलेले आहेत. आणि हा असा जो टेबल दिसतो हा स्टडी टेबल आहे, असा मस्त लांबच्या लांब. आता वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळं हे सगळं केलेलं आहे सेटअप, तर जास्त सोयीस्कर पडतं. त्यामुळेच हे काहीसं असं ह्याच्यासाठी अशी वेगळी स्पेसिफिक जागा ठेवलेली आहे. आणि इथं कॉर्नरला असं छोटंसं शेल्फ केलं आहे. इथंपर्यंतच ही रूम होती. तर आमचा उद्देश हा होता की ह्या अशा लॉन्ड्री बॅग आहेत, ह्याच्यात प्रचंड पसारा कपड्यांचा दिसत राहतो आणि हा पसारा किती जरी आवरला तरी 3-4 दिवसानंतर परत दिसतो. त्यामुळे पूर्ण लुक खराब होतो आणि छान नाही वाटत बघायला सुद्धा. त्यामुळे इथं असं मस्त असं कपाट घेऊयात असं. पण प्रॉब्लेम हा होता की इथे असं काहीसा कूलर ठेवलेला होता, बरोबर ह्या जागेत असं सेट झाला होता. कूलर विकला आणि बरोबर तेवढ्यातच बसेल असं हे काहीसं कपाट घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये असे मस्त 7 कप्पे आहेत, ज्याच्यामध्ये मी अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू ठेवू शकते. मस्त काही कलर्स वगैरे माझे असतील ते ठेवते. वर पर्स ठेवल्यात आणि खाली पूर्ण कपड्यांनी भरलेलं आहे आता. तर असं काहीसं आहे आणि याचा कलर हा थोडासा वेगळा घेतला आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की ही पूर्ण बाकीची जी रूम आहे ही अशी पिंक कलरनं वगैरे केलेली आहे आणि व्हाईट टेबल आहे. आणि हे कपाट थोडंसं असं वेगळं ग्रीनिश टाईपचं आहे. थीम ब्रेक झाल्यासारखं पण वाटतं आणि छान उठून दिसतं ॲक्च्युली. तर ही काहीशी अशी शेड घेतलेली आहे. आता हे बजेटमध्ये सुद्धा बसत होतं आणि ह्याचं स्ट्रक्चर वगैरे प्रॉपर आवडलं होतं आम्हाला. तर मस्त असं कपाट इथं सेट झालेलं आहे. तर मला तर सारखं हेच असं वाटतं ना की हे कूलर विकून हे कपाट ठेवण्याची आयडिया जास्त कूल होती. पीजे ठीक आहे. तर हे असं काहीसं केलं आणि मस्त मी आणलं 1-2 दिवस वाट बघितली कसं काय अरेंज करायचं, काय करायचं, आणि असं काहीसं ठेवलेलं आहे. आता रात्रीचं मस्त आवरत बसली आहे मी कपाट, तुम्ही बघू शकता. तर असं काहीसं आहे. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सोफ्याच्या आजूबाजूला कसं केलेलं आहे. मस्त प्लांट्सचं अरेंजमेंट वगैरे बघू शकता इथं तुम्ही. तर हा खरंच म्हणजे रिस्की कलर आहे, कारण आपण बघू शकतो की असं फेंट शेड जेव्हा असेल तेव्हा एक सवय असते ना, तर मला तर आहेच ही सवय आणि माझ्यासारखे अजून खूप जण असतील असं मला वाटतंय की ह्याच्यावर आता आपण मस्त चहा पीत बसलोय किंवा खात बसलोय तर खाली पडेल, डाग पडेल, हे होईल ते होईल, ही भीती तर हमखास आहेच आता. तर आधी आम्ही फक्त इथं गादी ठेवलेली होती, पण शेवटी गरज पडलीच, कारण सोफ्यावर बसण्याचं फीलच वेगळं आहे. कम्फर्ट तर आहेच, पण टी व्ही बघताना वगैरे आपल्या आय लाईनमध्ये बरोबर दिसत असेल टी व्ही तर कधीही छान आपण जास्त वेळ कंटिन्यू बसू शकतो.
तर मी या कलरचं म्हणत होते की हा कलर रिस्की आहे. आता आपण चहा वगैरे पिताना चहा पडेल, हे पडेल, ही भीती तर होतीच. त्यामुळे आम्ही आणलेल्या दिवशीच जाऊन ह्याच्यासाठी कवर प्रॉपर असं ऑर्डर देऊन शिवून घेतलेला आहे. तर हेडरेस्ट आहे आणि हेडरेस्टवाले कवर्स ऑनलाईन कुठेच मिळाले नाहीत मला. त्यामुळे आम्हाला लोकल शॉपमध्ये जाऊन हव्या त्या कापडाचं छान करून मिळालं आणि ते कापड पण खूप भारी आहे. म्हणजे सेम जसं फील या सोफ्याचं आहे सेम तसंच त्याचंसुद्धा फील मस्त सॉफ्ट खूप छान आहे. म्हणजे मी तुम्हाला शेअर करेल ते सुद्धा. तर ते घातल्यानंतर कसं दिसतं काय दिसतं ते पण तुम्हाला दाखवेल मी. तर आत्तापुरतं हे असं काहीसं सेटअप केलेलं आहे. खूप छान दिसतं ॲक्च्युली. एक पाम ट्री घ्यायचं खूप दिवसापासून होतं आणि हे इमॅजिन आम्ही आधीच करून ठेवलेलं बरं का, की मध्ये असा सोफा ठेवायचा, दोन्ही साईडला मस्त झाडं घ्यायची कोणती आवडतील ती, वर असं मस्त अशी फ्रेम लावूयात आणि मस्त आता ज्या पिलो घेऊ आम्ही त्या अशा कलरफुल घेऊ 2 किंवा 3. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आत्तापुरतं असं काहीसं केलेलं आहे आणि खूप छान दिसतं. एकदम हॉलचा लुकच बदलून गेला आहे. आता तुम्ही बघत असाल की किचनमधून हे असं दिसतं. खूप मस्त व्ह्यू दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल. आणि इथं मिररमध्ये हे पिंक मस्त लिव्जवालं जे झाड आहे त्याचं रिफ्लेक्शन इतकं भारी दिसतंय ना की विचारूच नका. तर खूप छान आणि मस्त असं ठरलेलं आहे ही माझी शॉपिंग असं मला वाटतं. तर हे काहीसं होतं माझं शॉपिंगचं व्हिडिओ एक्सपिरियन्स. तर कपाट आणि सोफा घेतलेला आम्ही. तर दोन्ही मिळून आम्हाला साधारण 29,000पर्यंत पडलं. दोन्हीसुद्धा आम्ही लोकल शॉपमधूनच घेतलं. तुम्हाला जर कोणतीही वस्तू घ्यायची असेल ना तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण आम्ही हा फ्लॅट जेव्हा घेतला त्याच्यानंतर अगदी स्क्रॅचपासून एक आणि एक गोष्ट घेतलेली आहे. वेगळ्या वेगळ्या शॉप्समध्ये जाऊन माहिती घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा असं क्विकली काही हवी असेल हेल्प तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी खरंच म्हणजे मी खुश होऊन जाईल की तुम्हाला माझी थोडी तरी मदत झाली तरी. सो थँक्यू सो मच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असाच प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.